नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत महायुतीची बाजी. 32 पैकी 29 नगरसेवक विजयी, तर नगराध्यक्षपदी शिल्पा सुर्वे विराजमान. मतदारांच्या विकासाची अपेक्षा पूर्ण करणार, पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. लांजामध्ये महायुतीचा नगराध्यक्ष, तर राजापूरमध्ये महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष विजयी. आणि जिल्ह्यात भाजपचे 2 नगराध्यक्ष आणि 36 उमेदवार विजयी झाल्यानं कोकणात भाजपला चांगले दिवस, अनिकेत पटवर्धन यांचं प्रतिपादन. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं दणदणीत यश मिळवत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. या विजयानंतर शिंदे सेनेसह भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर शिंदे सेनेनं विजयाची घोडदौड रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीतही तशीच पुढे सुरू ठेवली आहे. या निवडणुकीत शिंदे सेनेनं नगराध्यक्षपदासह 32 पैकी 29 जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. मतमोजणीच्या वेळी निकालाच्या पहिल्या फेरीपासूनच महायुतीचे उमेदवार आघाडीवर दिसून आले. महायुतीच्या विजयानंतर विजय रथातून मिरवणूक काढण्यात आली. फुलं आणि गुलालाची उधळण करत विजयी मिरवणूक शहरातून निघाली होती. या मिरवणुकीत पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह नगराध्यक्षपदाच्या विजयी उमेदवार शिल्पा सुर्वे, भाजपचे ॲडव्होकेट दीपक पटवर्धन, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, तालुकाध्यक्ष महेश माप, शहराध्यक्ष बिपिन बंदरकर, सचिन वहाळकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत 20,031 मतांनी विजय मिळवला, तर महाविकास आघाडीचे उमेदवार शिवानी राजेश सावंत यांना 10,716 मतं मिळाली. खूप आनंद झालेला आहे. महायुतीचा चांगला दणदणीत विजय झालेला आहे. आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि या रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी मला दिलेली आहे आणि नक्कीच रत्नागिरीकरांनी आम्हाला चांगल्या मताधिक्याने विजयी केलेला आहे आणि जनतेने ज्या विश्वासानं आम्हाला निवडून दिलेलं आहे, नक्कीच जनतेच्या मनात जो विकास आहे तो चांगल्या प्रकारे विकास करून आम्ही नक्कीच त्यांनी दिलेलं जे मत आहे ते सार्थकी ठरवू. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मतदारांना धन्यवाद देत विकासाच्या अपेक्षा पूर्ण करीन असा विश्वास व्यक्त केला. हा महाविकास आघाडीचा निकाल लावणारा असेल, त्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद मिळाले आणि मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या समस्त आमच्या मतदारांना धन्यवाद देईन. त्यांच्या अपेक्षा नगरपालिकेच्या विकासाच्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिका नगरपंचायतीची निवडणूक होती आणि यामध्ये देखील माननीय शिंदेसाहेबांचं नेतृत्व हे जनसामान्यांचं नेतृत्व हे सिद्ध झालंय आणि तुम्ही बाकीचं ज्यावेळी आपण आकडेवारी बघतो ते युबीटी किती नंबरला गेली ते देखील आपण बघणं गरजेचं आहे. जी युबीटी आजपर्यंत 1 नंबर 2 नंबरला असायची, या युबीटी 7 नंबरला आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची ताकद काय आहे ही पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नागरिक भागानं दाखवून दिलेली आहे. आणि आमचा एकच स्टेट आहे गरिबांचा, तो भरत स्टेट आहे आणि भरत शेटनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की त्यांच्या नॅपकिनचा नाद कोणीच करायचा नाही. दाखवून दिलं की त्यांच्या नॅपकिनचा नाद कोणी परत करायचा नाही. श्रीवर्धनमध्ये देखील आम्ही जिंकलो, महाडमध्ये देखील आम्ही जिंकलो, कर्जतमध्ये देखील आम्ही जिंकलो, सिंधुदुर्गमध्ये देखील आमचा रिझल्ट चांगला आहे. त्याच्यामुळे या कोकण पट्ट्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं की वंदनीय बाळासाहेबांनंतर इथल्या सगळ्या शिवसेनेचा विश्वास हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर आहे. आता विरोधकांवर टीका कशासाठी करायची? आम्ही चांगली कामं केली आणि आम्ही चांगली कामं करणार आहोत या भावनेनं आम्हाला विरोधकांनी निवडून दिलेलं आहे, जनतेनं निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे विरोधकांनी जी काय आमच्यावर टीका केली ती निवडणुकीची होती असं आम्ही समजतो आणि त्यांना जे काय उत्तर द्यायचं आहे ते नुसतं रत्नागिरी शहरानं नाही तर अख्ख्या जिल्ह्यानं दिलंय आणि पालकमंत्री काय करू शकतो हे अख्ख्या जिल्ह्यानं विरोधकांना दाखवून दिलं. रत्नागिरी प्रभाग क्रमांक 4 मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार केतन उमेश शेटे आणि फौजिया तन्वीर मुजावर यांनी दणदणीत विजय मिळवला, तर प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 9 मधून महायुतीचे उमेदवार वैभवी खेडेकर आणि विजय खेडेकर हे दाम्पत्य विजयी झाले आहेत. हा उमेश शेटे नावाचा ब्रँड आहे, त्याचा हा विजय आहे. आणि काय कसा राहिला प्रचाराचे दिवस? एकदम मस्त. स्टार्टिंग पासून आम्हाला चांगला पाठिंबा होता लोकांचा, स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत. आणि हे निव्वळ माझे बाबा उमेश श्रीकांत शेटे यांच्या आशीर्वादामुळे झालेला आहे विजय झाला आजकाल. हा विजय माझे बाबा उमेश श्रीकांत शेटे यांना समर्पण. तसंच सगळ्या जे माझे मतदार आहेत प्रभाग क्रमांक 4 मधील सगळे ज्यांचा आशीर्वाद मला होता त्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब, राजापूरचे आमदार किरणशेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महायुतीने जे आम्हाला उमेदवार दिली आणि आज निकालच्या दिवशी मी सर्व महायुतीचे पदाधिकारी, सर्व शहरातील माझे शुभेच्छुक, हितचिंतक, भैरीभाऊची कृपा आणि समस्त प्रभागातील मतदाराचे मनापासून आभार मानतो. माझा प्रभाग, माझे प्रश्न हे समजून मी असेल, वैभवी असेल, आमचे सर्व सहकारी सर्वांना घेऊन ज्या ज्यावेळी मंडळी आम्हाला आवाज देतील त्यावेळेला धावून येणार आणि सर्वांचे प्रश्न प्रामुख्याने सोडून ज्या पक्षाने मला उमेदवारी दिली आम्हाला त्या उमेदवारीला आणि ज्या मतदाराजाने आम्हाला विश्वास दाखवला त्या विश्वासाला तडा जाणार नाही याच्या आज नगरपेच्या निकालच्या दिवशी खात्री देतो आणि वचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे उदयजी सामंत साहेब तसेच किरण भैया सामंत साहेब यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला तिकीट दिलं आणि त्यांच्या ह्यानी आम्ही आज दोघंही 600च्या लीडने पुढे आहोत आणि
त्याचा आभार म्हणून मी आमचे मतदारांचे आभार मानते, माझे कार्यकर्त्यांचे आभार मानते आणि जे पदाधिकारी आहेत त्यांचे मी निमित्ताने आभार मानते. राजापूर तालुक्यातील चुरशीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार तथा काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांना एकूण 3124 मतं मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी श्रुती ताम्हनकर यांना 2786 मतं मिळाली. या विजयामुळे राजापूर नगरपालिकेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली असून तालुक्यात आघाडीला मोठं यश मिळालं आहे. सर्वजण आत या, तुम्ही पाठी व्हा. तुम्ही पाठी व्हा. या निवडणुकीचं विशेष आकर्षण म्हणजे हुस्नबानू खलिफे यांचे चिरंजीव जमीर खलपे हे देखील नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. आई आणि मुलगा दोघांच्याही विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. राजापूरकरांचा हा जनशक्ती विरोधात जनशक्तीचा विजय आहे. शेवटी निवडणूक ही राजापूरच्या लोकांनी आपल्या हातात घेतली. रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत महायुतीनं मोठा विजय मिळवला आहे. योग्य समन्वय आणि नियोजनामुळे हा विजय शक्य झाल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते अनिकेत पटवर्धन यांनी दिली आहे. आपल्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी हा विजय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनातील संघटित कामाचा परिपाक असल्याचं सांगितलं आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायतीचे निकाल लागले. प्राधान्याने भारतीय जनता पार्टीचा विजयाचा करिश्मा आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून दिसून आला. खेड नगरपालिकेमध्ये 20 एकूण जागा होत्या, त्यातल्या 3 जागा भारतीय जनता पार्टी लढली. 3ही जागांवर भारतीय जनता पार्टीने विजय मिळवला. त्याच पद्धतीने चिपळूणमध्ये 11 जागा भारतीय जनता पार्टी लढली, त्यापैकी 9 जागा जिंकल्या. त्याच पद्धतीने गुहागर नगरपंचायतीमध्ये 1 नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मालपिया 997 मतांनी आमच्या विजयी झाले आहेत. त्याच पद्धतीने 9 नगरसेवक उभे होते, त्यापैकी 8 नगरसेवक विजयी झाले. देवरुखला आमच्या मृणालताई शेट्टे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या, त्या प्रचंड मतांनी विजयी म्हणून निवडून आल्या. त्याच पद्धतीने 9 उमेदवार आम्ही उभे केले, त्यापैकी 8 उमेदवार हे जिंकून आले. रत्नागिरीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या शिल्पाताई सुर्वे या युतीच्या उमेदवार म्हणून आमच्या उभ्या होत्या, त्या प्रचंड बहुमताने निवडून आल्या. त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीने 6 पैकी 6 नगरसेवक प्रचंड मताधिक्याने निवडून आले. त्याच पद्धतीने लांजामध्ये कुरुपताई आमच्या महायुतीच्या निवडून आल्या 1200च्या मताधिक्याने. तसेच आमचा तिथे एक नगरसेवक उभा होता, तोही निवडून आला. दुर्दैवाने राजापूरला महाआघाडीच्या ज्या हुस्नबानू खलिफेताई निवडून आल्या, त्यांचं प्रथमतः अभिनंदन. परंतु आमच्या भारतीय जनता पार्टीच्या तिथे 285 मतांनी पराभूत झाल्या. आम्ही तिथे 2 नगरसेवक उभे केले भारतीय जनता पार्टीचे, दोन्हीच्या दोन्ही निवडून आले. त्याच पद्धतीने मी आपल्याला प्रकर्षाने एक गोष्ट जाणू इच्छितो, भारतीय जनता पार्टीने यावेळी शिवसेनेला म्हणजेच एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे 9 उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे त्यांना दिले होते, त्यापैकी 7 उमेदवार हे आमचे विजयी झालेत. एकूण 39 उमेदवारांपैकी आम्ही 36 भारतीय जनता पार्टी म्हणून जिंकलो आणि आमच्याकडून जे 9 दिले त्यापैकी 7 जिंकले. त्याच्यामुळे माझी टीका करणाऱ्यांना आणि भारतीय जनता पार्टी म्हणून जे कोणी स्वयंघोषित याआधी भारतीय जनता पार्टी म्हणत होते, भारतीय जनता पार्टी 100%च्या दिशेने नक्की जाईल, कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा विस्तार करण्याची संधी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपनं दमदार कामगिरी नोंदवत 39 पैकी तब्बल 36 उमेदवार विजयी केले. याशिवाय 2 ठिकाणी नगराध्यक्ष पदावरही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी ठरले आहेत. विशेष म्हणजे महायुतीतील समन्वयातून भाजपनं शिवसेनेतर्फे उभे केलेल्या 9 उमेदवारांपैकी 7 उमेदवारांनी विजय मिळवत महायुतीचा विजय अधिक भक्कम केला आहे.
या निकालामुळे रत्नागिरी जिल्ह्यात महायुती अधिक बळकट झाली असून पुढील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होणार अशी चर्चा सुरू आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील या निकालानंतर महायुतीचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. पुढे कोणती राजकीय घडामोड घडते हे पाहणं यावेळी महत्त्वाचं ठरणार आहे. लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीनं जोरदार मुसंडी मारली. नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत महायुतीच्या उमेदवार सावली सुनील कुरूप या विजयी झाल्या आहेत. लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार किरण सामंत हे किंग मेकर ठरले असून नगरपंचायतीवर पुन्हा एकदा शिवसेनेचं वर्चस्व सिद्ध झालं आहे. यावेळी विजय मिरवणुकीत शिवसेना नेत्या अपूर्वा सामंत, तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, प्रसन्न शेटे, शिवसेना नेते मुन्ना खामकर, युवराज कुरूप, भाई कामत, संजय तेंडुलकर आदी सहभागी झाले होते. रत्नागिरी शहरात बिबट्या सदृश प्राण्याचा वावर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वन विभागाकडून पाहणी सुरू असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून वन विभागाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. शहरामध्ये बिबट्याचा वावर आहे अशा पद्धतीच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत आणि बिबट्याच्या संदर्भातला एक व्हिडिओ देखील प्रसारमाध्यमातून आणि विशेषतः सोशल मीडियावर आपण सगळेच बघतो आणि त्याच्यामध्ये पूर्ण रत्नागिरी शहरामध्ये घबराट निर्माण झालेले असं देखील सोशल मीडियावर आपण सगळ्यांनी वाचलं आहे आणि तो व्हिडिओ देखील बघितला आहे. तर या संदर्भामध्ये दुपारी मी वन खात्याचे अधिकारी, पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी अशी रत्नागिरी शहरामध्ये आचारसंहिता असल्यामुळं रत्नागिरी शहराच्या बाहेर ग्रामीण भागामध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीतनं काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्यासमोर आलेल्या आहेत त्या मला आपल्यामार्फत रत्नागिरीकरांपर्यंत आणि विशेषतः घाबरलेल्या सगळ्या नागरिकांपर्यंत पोचवायच्या आहेत. परवा रात्री हा जेव्हा प्रसंग घडला, संदेश कनगुटकर नावाचे जे नागरिक आहेत त्यांच्या घरासमोर हा प्रसंग घडला, ते देखील बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं नमूद केलं की रात्री 2 वाजताच्या सुमारास त्यांचा जो पाळीव कुत्रा आहे तो भुंकायला लागल्यानंतर त्यांनी जेव्हा पाहणी केली तर सकृतदर्शनी त्यांना काहीच दिसलं नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी CC फुटेज जेव्हा तपासलं तरी तो जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो झूम करून त्यांनी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे त्यांची शंका त्याच्यामध्ये अशी होती की तो बिबट्या आहे, बिबट्या सदृश्य प्राणी आहे, हे वन खात्यानं तपासावं आणि मग नागरिकांमध्ये तो बिबट्या आहे की काय आहे हे सांगावं. नागरिकांनी भयभीत होण्यापेक्षा ज्या इन्स्ट्रक्शन वन खात्याने दिलेल्या आहेत त्या जर आपण फॉलो केल्या तर आपल्याला काही घाबरण्याचं कारण नाही. जर तो शहरामध्ये बिबट्या असेल किंवा त्या परिसरामध्ये असेल त्याला काही कालावधीतच आपण जेरबंद करू, पण सध्या परिस्थितीमध्ये नक्की तो प्राणी काय आहे, कुठचा आहे हे जरी त्याच्यावर दिसत असलं तरी तो बिबट्याच आहे किंवा वाघच आहे असं समजून सगळी यंत्रणा रत्नागिरी शहरामध्ये आजपासून लावायला आपण सुरुवात केलेली आहे, जी डिझास्टरच्या वेळी लावली जाते. म्हणजे आज आपण असा निर्णय घेतला आहे की तो बिबट्याच आहे आणि तो त्या 25 किलोमीटरच्या परिघामध्ये आहे. रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3मधून ज्येष्ठ नगरसेवक राजन शेटे यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सलग 8 वेळा विजय मिळवत त्यांनी विक्रम रचला आहे. प्रभागातील सततचा जनसंपर्क आणि केलेल्या विकास कामांमुळे हा विजय शक्य झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 8व्यांदा निवडून मी जो आलो आहे तो जनतेच्या जोरावर आलो आहे
आणि विशेष करून जे प्रभागामध्ये जी काय कामं केली त्या कामाचं सुद्धा चीज झालेलं आहे. आणि विशेष करून पालकमंत्री उदय सामंत यांनी जो शहरासाठी निधी दिला, आम्हाला प्रभागासाठी निधी दिला, त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. म्हणूनच आज शहरामध्ये महायुतीचे मोठ्या प्रमाणात सीट निवडून आल्या आणि मोठं श्रेय म्हणजे उदय सामंतांना आहे. त्याचबरोबर मी माझं श्रेय मी जनतेला देतो आणि जनतेने मला 8व्यांदा या ठिकाणी मला निवडून आणलेलं आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत महायुतीची बाजी, 32 पैकी 29 नगरसेवक विजयी, तर नगराध्यक्षपदी शिल्पा सुर्वे विराजमान. मतदारांच्या विकासाची अपेक्षा पूर्ण करणार, पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. लांजामध्ये महायुतीचा नगराध्यक्ष तर राजापूरमध्ये महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष विजयी. आणि जिल्ह्यात भाजपचे 2 नगराध्यक्ष आणि 36 उमेदवार विजयी झाल्यानं कोकणात भाजपला चांगले दिवस, अनिकेत पटवर्धन यांचं प्रतिपादन. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.